काय झालं? कशाचं? स्वानंदी सापडली का? नाही काकू, मुळात ते हरवलेलंच नाहीये. मी आता नाही कसं घरातल्या घरात लग्न सोडून ती अशी फिरत कुठं राहिली आहे? तू सांग मला, बरं दिसतं का हे? नाही 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 नाही, माझंच चुकलं. मी शांतपणे बोलायला हवं होतं स्वानंदीशी. मी समजू शकते समर की एखाद्यावर राग असणं आपला आणि त्याच्याशी त्याच्याच कार्यात आपण सहभागी होणं कठीण असतं, पण म्हणून स्वानंदी अंशुमनच्या लग्नापासून लांब राहतेय ना, हे बरं दिसतंय का? बघ प्लीज, लोक आलेत रे, सगळे आलेत. तुला माहिती असेल तर सांग ती कुठे आहे ते. मी स्वतः जाते, तिच्या हातापाय पडते, तिला सॉरी म्हणते आणि आणते तिला इथे. घरची मोठी सून आहे ती, अंशूच्या लग्नात नसेल तर काय म्हणतील लोक? प्लीज प्लीज सांग ना कुठे आहे स्वानंदी? अगं काकू, तुम्हाला बोलू दिलंस तर मी सांगेन ना. सॉरी प्लीज. हे सगळं लग्नाच्या टेन्शनमुळे ना थोडी हायपर झाली आहे मी, म्हणून जरा असं बोलले. सांग ना प्लीज कुठे आहे? अगं स्वानंदी मॅडम काय हरवलं नाहीये, त्या दवाखान्यात गेल्या. दवाखान्यात? काय झालं स्वानंदीला? स्वानंदी मॅडमला काही झालं नाही काकू, चिंगीची अचानक तब्येत बिघडली, तिला घेऊन गेल्या. हे असं आहे तुझ्या बायकोच, घरच्यांच्या मदतीला हजर नाहीये पण नोकरांसाठी धावपळ करते. असं नको म्हणूस काकू. अगं चिंगी लहान आहे, ती एकटी कशी गेली असती दवाखान्यात? पण दरवेळी स्वानंदीनेच का जायचं? हळदीला पण असंच केलं, चिंगी घर सोडून गेली म्हणून ही गेली तिच्या मागोमाग. आता पण तेच. आज काय तिची तब्येत बरी नाही म्हणून गेली ही दवाखान्यात घेऊन. एखाद्याला ना प्रश्न पडेल इथे की मोलकरीण कोण कोणाची आहे. काकू प्लीज. समोर मग तूच सांग ना, सगळीकडे आपली स्वानंदी का धावपळ करते? आपल्याकडे एवढा लेडीज स्टाफ आहे, त्यांनी नेलं असतं ना तिला. तिची घरात गरज आहे ना, आपल्याला गरज आहे ना तिची. अरे सख्या धीराचं लग्न आहे, तिच्या घरी पाहुणे वगैरे आलेत. काकू मी समजू शकतो, पण चिंगीला अचानक चक्कर आली. अशा वेळेस जर ते स्टाफची वाट बघत बसले असते ना, तर तब्येत अजून जास्त बिघडली असती. त्यांनी वेळेचं भान ठेवलं आणि ते स्वतः चिंगीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्या. त्यांनी बरोबरच केलं, काही चुकलं नाही त्यांचं. तू आणि तुझी बायको दोघेही अत्यंत साधे भोळे आहात म्हणून तुम्हाला असं वाटतंय. आणि चिंगीचा नाटकीपणा दिसत नाही रे तुम्हाला. स्वानंदी पण खूप आपली भोळसट आहे रे, म्हणून ती चिंगी एक नंबरची ड्रामेबाज आहे. तिने बरोबर स्वानंदीला हेरलंय. तिला माहिती आहे ती कशी वागली ना तरी स्वानंदी तिला सपोर्ट करणार आणि म्हणून ती तशी वागते. हे असं होतं, दरवेळी ती तिची मनमानी करते आणि स्वानंदी तिची साथ देते. काय करणार? सॉरी काकू, त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो, मग तर झालं. अरे माफीचा प्रश्न नाहीये समर. इतर वेळी मी काही बोलते का कधी? पण आज इतर वेळी काही झालं असतं ना, मी स्वतः तिला दवाखान्यात नेलं असतं, पण आज स्वानंदीची गरज होती इथे. स्वानंदीच्या बाबांच्या वेळी हॉस्पिटलमध्ये थांबले ना मी, त्रास होत होता पण मी थांबले ना. आई गेली तिची पण मी थांबले होते तिथे. निदान हे तरी लक्षात ठेवायचं स्वानंदीने, अंशुमनच्या लग्नात ती हजर नाही, हे बरोबर नाही केलं स्वानंदीने. शेवटी फॅमिली आहोत आपण, प्रत्येक कार्यक्रमात फॅमिलीने एकजूट होऊन राहायचं असं तूच म्हणतोस ना नेहमी. मग स्वानंदीला कधी करणार काय माहीत. असो, जेव्हा कळेल तेव्हा कळेल. विचार तिला किती वेळ लागेल ते. अरे पुढचा विधी सुरू करायचा आहे ना. मी आलेच. तिथे थांबा, बसा. अरे हिचं खरं नाव चिंगी आहे का? नाही, ते तर आम्ही तिला असं घरात हाक मारतो चिंगी नावाने. खरं नाव सानिका. आणि वय किती म्हणालात? 19 पूर्ण. आय सी. सानिका, तू जरा बाहेर जाऊन बसतेस का? मी मॅडमशी बोलते थोडंसं. जाशील एकटी? सावकाश धरून जा. काय झालंय डॉक्टर? काही सिरियस आहे का? मला तिची मेडिकल हिस्ट्री माहीत नाहीये, पण मी मागवून घेऊ शकते. हे बघा, त्याची काही गरज नाही आहे. मला सांगा, ही मुलगी तुमच्याचकडे राहते का? हो, 4 महिने झालेत तिला येऊन. ती आमच्याचकडे राहते. अच्छा, बाकी तिचं कुठे येणं जाणं असतं का? नाही हो, मी म्हणाले ना, मुंबईत तर तशी ती नवीन आहे, त्यामुळे इथे अजून एवढ्या काही ओळखी वगैरे झाल्या नाही आहेत तिच्या. त्यामुळे ती अशी घरीच असते आणि समजा बाहेर पडली तरी आमच्यापैकी कोणीतरी बरोबर असतं तिच्या. आर यू शुअर? हो, ऑफकोर्स. पण काय झालंय डॉक्टर? म्हणजे अचानक ह्या अशा एवढ्या उलट्या होत आहेत, तिला चक्कर येते, हे नॉर्मल तर नाही आहे, हे कळतंय मला.
हे बघा तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे अजून काही मोठ्या टेस्ट करायच्या असतील तिच्या तर आम्ही करू. मॅडम, हिला उलट्या आणि चक्कर येण्याचं कारण तसं अगदी साधं आहे. काय? ही मुलगी प्रेग्नेंट आहे. सबर आली स्वानंदी आली? नाही अजून, पण येतील त्या. अरे कधी विधी सुरू करायचा आहे? कुठला? पाद्यपूजनाचा. अरे मंगलाष्टकाच्या आधी ते याचे अनुष्काचे बाबा तुझे आणि स्वानंदीचे पाय धुवून पूजा करणार आहेत ना, तो विधी. काय? हा, अरे मोठा मान असतो तो, तुला माहित नाही का? अरे मला तर करता येणार नाही ना, म्हणून त्यांचे वडील करतायत ना तुमची पूजा. करू देत ना. हा तुझा मोठा मान आहे. मुलाच्या आई वडिलांच्या जागी तुला आणि स्वानंदीला बसवतायत ते, आणि तुमचं पाद्यपूजन करतायत. हो म्हण ना, करा ना. पण हे स्वानंदीचा पत्ता काय? तिने बहुतेक आता फिक्सच करून टाकलं की तिला या लग्नात हजरच राहायचं नाही, इंटरेस्टच नाहीये तिला. नाही एक मिनिट. नाही मला माहिती आहे तू असंच काहीतरी म्हणशील. त्यांच्या मनात असं काही नाहीये. त्या चिंगीसाठी दवाखान्यात गेल्यात, सगळं मला माहिती आहे. पण अरे इथे इम्पॉर्टंट नाहीये का हे सगळं? बघ ना, लोक कसे कुजबुजतात बघ ना. लग्न सुरू झाल्यापासून स्वानंदी जी काय निघून गेली ती गायबच आहे. काकू ऐक ना. नाही मी एरवी काही बोलले नसते, पण आज म्हटलं अंशूचं लग्न आहे, आपल्या घरातलं हे शेवटचं लग्न आहे. आज तरी तिने नको का राहायला इथे हजर? मला खूप खूप आनंद होत होता रे. हे सगळं मला छान बघायचं होतं. म्हणजे मी वर जाऊन तुझ्या काकांना. काकू काय बोलतेस तू हे? जाऊ दे, स्वानंदी नाहीच म्हटल्यावर काय करणार? तूच आता पाद्यपूजनासाठी बस. नाही काकू, एक मिनिट ऐक जरा. काका काय झालं? पहिली गोष्ट म्हणजे स्वानंदी मॅडमला यायला जरा वेळ लागेल, पण त्या येत आहेत. आणि दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाद्यपूजन होणार नाही. मला हा विधी अजिबात आवडत नाही. अरे पण लग्नातला महत्वाचा विधी असतो तो. असू दे, आपण नाही करायचा. समर, हा मान आहे तुझा. नाही काकू, लग्नात मान हा प्रत्येकाचा असतो, आणि त्यांनी माझे पाय धुवावे असं मी काही केलेलं नाहीये. मुलीकडच्यांनी मुलाकडच्यांचे पाय का धुवायचे? अरे त्यांची मुलगी इतक्या चांगल्या मोठ्या घरात येणार आहे. आपण तिला समावून घेणार आहोत, ऍडजस्ट करून घेणार आहोत. ही मोठी गोष्ट नाहीये का? म्हणून असतं हे सगळं. अगं पण आपण काय उपकार करतोय का त्यांच्यावर? त्यांची इतकी शिकलेली सवरलेली मुलगी ते आपल्या घरी पाठवत आहेत. खरं तर हा त्यांच्या मनाचं मोठेपण आहे. ते उपकार करतायत आपल्यावर काकू, आपण नाही करत आहोत. काय बदललंय काकू? आणि हे पाय धुवून घेणं वगैरे मला ना खूप जुनाट वाटतं. मी अजिबात हे करणार नाहीये. तू असं म्हटल्यावर विषयच संपला. वाटलं होतं माझ्या अंशूचं लग्न सगळं आनंदात पार पडेल. राहू दे, नाही माझ्या नशिबात आनंद बघणंच नाही.